नगरपालिका प्रशासन इथल्या सामान्य माणसासोबत या जिवंत आळ्या आहेत. कोणत्या आळ्या आहेत? लाल आळ्या आहेत ह्या. हे पाणी पा म्हणजे वारंवार सारखं सारखं सांगून सुद्धा इथल्या प्रशासनातली लोक इससे पहिले का भी क्या संडासाचा वास ये पाण्याला भोकरदन मध्ये रमाईनगर मध्ये वारंवार इथल्या प्रशासनातल्या नगरपालिकेला इथल्या लोकांनी निवेदन दिलेली आहेत की इथे पाणी खूप घाण येतं, जे पाणी फिल्टर होऊन सुद्धा येत नाही किंवा जे पाणी येऊ लागलं ते अशा प्रकारचं आहे की तुम्ही एकदा बघू शकता या पाण्यामध्ये अक्षरशः किडे आहेत. किडे म्हणजे लाल लाल आळ्या आहेत या पाण्यामध्ये. इथलं प्रशासन नगरपालिकेतली लोक वारंवार निवेदन देऊन सुद्धा इथल्या सामान्य माणसाची दखल घेत नाहीये. वारंवार सांगून सुद्धा की बाबा पाणी घाण येतं, इथले नाले स्वच्छ व्यवस्था नाहीये, इथलं सगळं घाणीचं साम्राज्य. यांनी सगळ्यांनी सह्या दिलेल्या आहेत. या सगळ्यांचं म्हणणं काय म्हणणं तुमच्या पाण्याबद्दल? किती कधीपासून पाणी येऊ लागलं? काम किती दिवस झाले तुम्ही? जेव्हा पाणी आलं तेव्हा 15-20 पाणी आलेले असंच पाणी येतं. किती दिवसापासून तुम्ही हे पाणी पिता का? नाही, आम्ही काढून फेकून देता. जवळ इथल्या तुम्हाला क्या म्हणजे आपल्या इथले दवाखाने गच्च भरू लागले, कारण फक्त ह्या अशा वातावरणामुळे. म्हणून म्हटलं या सगळ्या गोष्टींमुळे नाही म्हणजे आमचा सामान्य माणूस हा कर भरत नाही का? कर भरत असेल तर इथली वागणूक इथल्या दलित वस्तींना इथलं प्रशासन अशी वागणूक देत आहे का? आमची लेकरं आजारी पडले पाहिजे, दवाखाने भरले पाहिजे. जे थोडेफार रोज कमावून खाणारे व्यक्ती आहेत किंवा जे रोज कमवून खाणारे आहेत त्यांना फक्त जे कमवतात आणि दवाखाने भरणं एवढंच काम करणार आहे का इथली प्रशासन? आमच्या गरजाच्या गोष्टी ज्या आमच्या बेसिक नीड आहेत इथलं प्रशासन आम्हाला देणार आहेत की नाही? नसेल देणार तर आम्ही सगळेजण येऊन आता या पाण्याचे आम्ही नमुने घेऊन हे लॅब मध्ये नेऊन टेस्ट करून आणून देणार आहे. कारण इथल्या प्रशासनाकडे इथे पैसे उरलेले नाहीये. फक्त इथे 13 कोटीचं पाण्याचं बिल काढलं जातं आणि सामान्य माणसाला ही जनावराची वागणूक दिली जाते.